मुंबई भाजप अध्यक्षपदी अमित साटम यांची वर्णी लागलेली आहे। भाजपच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आलाय। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही घोषणा केलेली आहे। आगामी निवडणुकीमध्ये च्या पार्श्वभूमीवरती हा एक मोठा निर्णय पाहिला जातोय, कारण की मुंबईच्या महापालिका निवडणुका समोर आल्या आहेत आणि त्यावेळी अमित साटम यांची वर्णी लागणं महत्त्वाची बातमी आहे। दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा है गालिब, ऐसा मैं इनको समझाना चाहता हूं। तर ही दृश्य आपण बघतोय जेव्हा अमित साटम यांची वर्णी खरं तर मुंबई भाजप अध्यक्षपदी लागली आणि याची घोषणा रवींद्र चव्हाणांनी केली, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी केली आहे। त्यानंतर फडणवीसांनी त्यांचं फुलगुच्छ देऊन स्वागत केलं। तर अमित साटम यांचा राजकीय प्रवास बघतोय। भाजप नेते गोपीनाथ मुंडेंचा सचिव म्हणून त्यांनी 2 वर्ष काम केलं होतं। अंधेरी भाजप तालुका अध्यक्षही ते होते। मुंबई युवा मोर्चाचे सरचिटणीस आणि नंतर अध्यक्षही ते राहिले। 2012ला अंधेरीतून नगरसेवक म्हणून ते निवडून आले होते। तेव्हापासून 3 वेळा झालं ते या मतदारसंघाचं नेतृत्व करतायत। 2014, 19 आणि 2024 सलग 3 टर्म ते आमदार राहिलेत। तर मुंबई भाजप अध्यक्षपदी अमित साटम यांची वर्णी लागलेली आणि त्यामुळे आता नवीन अध्यक्ष मिळाला आहे। तो महापालिका निवडणुकांच्या वेळी त्याची काय जादू पाहायला मिळणार आहे हे देखील चर्चा सुरू झालेली आहे। विशेषतः मुंबईच्या प्रश्नांची जाण आणि ते प्रश्न सोडवण्याकरता जी काही कल्पकता पाहिजे ती देखील त्यांच्याकडे आहे आणि मला विश्वास आहे की आता निश्चितपणे येत्या काळामध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी मुंबईमध्ये आपली घोडदौड ही राखेल आणि पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीचीच सत्ता येईल हा विश्वास मला आहे। तर मुंबईतच जन्मलेल्या आणि राजकीय प्रवास भाजपपासूनच सुरू केलेल्या अमित साटम यांची अखेर आज मुंबई भाजप अध्यक्षपदी वर्णी लागलेली आहे। मुंबईला ते खूप ओळखतात, गेल्या अनेक वर्षांचा त्यांचा प्रदीर्घ याचा अनुभव सुद्धा आहे आणि त्याचाच फायदा कदाचित महापालिका निवडणुकांमध्ये होणार याबद्दल भाजप आशावादी असल्याचं दिसतंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।